नमस्कार. राज्यात 11 ते 13 जानेवारी दरम्यान पुन्हा एकदा ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पाहूयात मित्रांनो या संबंधित सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर या चॅनलच्या माध्यमातून. तर शेतकरी मित्रांनो, बंगालच्या उपसागरातील डिप्रेशनची तीव्रता वाढून आज त्याचे डीप डिप्रेशन मध्ये रूपांतर झालेले आहे. याच हवामान प्रणालीचा प्रभाव म्हणून 10 जानेवारी पासून राज्यातील थंडी पुन्हा एकदा कमी होऊन ढगाळ हवामान निर्माण होणार आहे. त्यासोबतच पावसाचे ढगाची दाटी होऊन काही भागात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 11, 12 आणि 13 जानेवारी रोजी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिण भाग, प्रामुख्याने यामधील कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, नाशिक, धुळे, नंदुरबार तसेच छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या जिल्ह्यात विजांसहित मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात दिनांक 14 ते 15 जानेवारी पर्यंत ढगाळ हवामान कायम राहील असा अंदाज आज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.